लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेमध्ये ई केवायसी करत असताना जर तुमची चूक झाली असेल तर आता काळजी करू नका. एडिट करण्याचा ऑप्शन राज्य सरकारच्या माध्यमातून पोर्टलवरती अपडेट करण्यात आलेला आहे. हा एक मोठा दिलासा देणारा अपडेट आहे. सर्व एडिट तुम्हाला 31 डिसेंबर 2025 पर्यंत करता येणार आहे. याचबरोबर ज्या महिलांचे वडील नाही आहेत, पती नाही आहेत किंवा विधवा आहेत, अशा महिलांसाठी सुद्धा त्यामध्ये ऑप्शन ऍड करण्यात आलेला आहे. पूर्ण फुल अपडेटेड जो काही पोर्टल आहे तो कशा पद्धतीने असणार आहे, एडिट कशा पद्धतीने करायचं आहे, नवीन ई केवायसी कशा पद्धतीने करायचे आहे, ज्यांचे वडील किंवा पती किंवा विधवा आहेत अशा महिलांसाठी काय ऑप्शन देण्यात आलेले आहेत, त्यांची ई केवायसी कशा पद्धतीने कंप्लीट होईल, या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह समजून घेणार आहोत. त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लाडकी बहीण योजनेमध्ये जर आतापर्यंत तुम्ही ई केवायसी केला नसेल किंवा ई केवायसी केला असेल, तुमची ई केवायसी चुकली असेल तर पूर्ण एडिट करण्याचा ऑप्शन या ठिकाणी वेबसाईटवरती पूर्ण अपडेट करण्यात आलेला आहे. व्यवस्थित माहिती समजून घ्या. ई केवायसी प्रक्रिया राबवित असताना लाभार्थ्याकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई केवायसी करताना चुका झाल्या असल्यास किंवा पती किंवा वडील हयात नसल्यास तसेच घटस्फोटी लाभार्थ्यांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा अद्यावत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास येथे क्लिक करा. ही ई केवायसी करण्याची किंवा एडिट करण्याचा ऑप्शन जो आहे 31/12/2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. वन टाइम एडिट ऑप्शन दिलं जाणार आहे. त्यासाठी आता बिलकुल चुका करायचं नाही. व्यवस्थित ई केवायसी अचूकरित्या तुम्हाला करून घ्यायची आहे. जर ई केवायसी चुकली असेल तर एडिट करायचं आहे. आता या ठिकाणी आपण व्यवस्थित माहिती समजून घेणार आहोत. ई केवायसी प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे. सर्वप्रथम लाभार्थी महिलांचा आधार नंबर टाकायचा आहे, कॅप्चा भरायचा आहे आणि खाली मी सहमत आहे यावरती टच करून ओटीपी पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्याबरोबर तुमच्या मोबाईलवरती ओटीपी जाईल. आता तुम्हाला मी पूर्ण लाईव्हच दाखवतो म्हणजे तुम्हाला सर्व व्यवस्थित समजून येईल. वरती लाभार्थीचा आधार नंबर या ठिकाणी मी टाकणार आहे. त्यानंतर कॅप्चा सुद्धा भरणार आहे. कॅप्चा भरल्याच्या नंतर मी सहमत आहे यावरती टच करणार आहे. आधार नंबर भरलेला आहे, कॅप्चा भरलेला आहे, जशास तसे मी सहमत आहे यावरती टच केलेला आहे. ओटीपी पाठवा यावरती क्लिक करणार आहे. 1 सेकंदाच्या आत या ठिकाणी ओटीपी गेलेला आहे. आलेला ओटीपी 10 मिनिटाच्या आत तुम्हाला त्या ठिकाणी भरायचं आहे, हे लक्षात असू द्या. ओटीपी व्यवस्थित 6 अंकी ज्या मोबाईल नंबर आधार कार्डची लिंक आहे त्यावरती ओटीपी गेलेला आहे. तो आलेला ओटीपी या ठिकाणी टाकायचा आहे 6 अंकी. त्यानंतर सबमिट करायचं आहे. ओटीपी येईपर्यंत आपण प्रतीक्षा करूया. ओटीपी आलेला आहे. आलेला ओटीपी या ठिकाणी आपण भरलेला आहे. त्यानंतर सबमिट करा यावरती टच करणार आहे. आता पुढील नवीन ऑप्शन इथे तुम्हाला दिसतील. बघा यामध्ये काही नवीन जे ऑप्शन आलेले आहेत ते तुम्हाला स्पष्टपणे दिसतील. आता बघा ई केवायसी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. आता अनुक्रमांक 1 यामध्ये ऑप्शन देण्यात आलेले आहेत. विवाहित व अविवाहित असे 2 पर्याय दिलेले आहेत. जर तुम्ही विवाहित असाल तर विवाहित यावरती टच करायचे, छोटेसे जे रकाने आहेत त्यावरती टच करायचे. अविवाहित असाल तर अविवाहित यावरती टच करायचं आहे. आता आपण या केसमध्ये अविवाहित महिला आहे त्या अविवाहित वरती टच करणार आहे. तुम्ही जर विवाहित असाल तर विवाहितला टच करायचे. इथे ध्यानात ठेवा, तुम्ही जर नवीन असाल, आतापर्यंत ई केवायसी केला नसेल, विवाहित असाल तर अविवाहित, विवाहित असाल तर अविवाहित, म्हणजे जे आहे ते तुम्ही त्या ठिकाणी करायचं आहे. आता अनुक्रमांक 2, आता तुमचे जर वडील असाल, आता तुम्ही अविवाहित आहात, वडील आहेत का, असेल तर हयात आहे असं म्हणून लिहायचंय, नसेल तर वडिलांचे निधन झाले आहे असं ऑप्शन या ठिकाणी आलेलं आहे. आता माझ्या केसमध्ये या महिलांचे वडील नाही आहेत, त्यासाठी वडिलांचे निधन झाले आहे असा मी इथं निवडलेला आहे. आता त्या वडिलांचं पूर्ण नाव दर्शवेल तुम्हाला. आता इथं सर्वप्रथम जात प्रवर्ग निवडायचं आहे. आता जात प्रवर्ग निवडण्यासाठी जी कॅटेगरी आहे, तुमची जी कॉस्ट आहे ती कॉस्ट इथं मराठीमध्ये दिलेली आहे. तुम्हाला इथं जी आहे ती तुम्हाला निवडायची आहे. निवडा या टॅबवरती टच करा. टच केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काही ऑप्शन दिसतील, ते व्यवस्थित समजून घ्या. बघा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास, विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विशेष मागास, सर्वसामान्य असे सर्व कॉस्ट दिलेले आहेत. जी तुमची कॉस्ट आहे, जी तुमची जात आहे त्या जातीला सिलेक्ट करा. त्यानंतर आता हे 2 ऑप्शन, पूर्वी इथं होय ऐवजी नाही असा ऑप्शन होता, परंतु भरपूर असे लाभार्थी इथं चुका केलेले होते. आता त्यासाठी इथं पूर्ण स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे. पूर्वी होय असं करायचं होतं, आता इथं नाही असं करायचं आहे. समजून घ्या. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत. आता इथं कार्यरत आहेत का, इथं आहे असेल तर इथं आहे करायचं आहे,
नाही म्हणजे तुमच्या कुटुंबात कोणी कार्यरत नाही, इथं आता तुम्हाला नाही करायचं आहे. पूर्वी होय करायचं होतं, आता इथं नाही करायचं आहे. म्हणजे ऑप्शन इथं पूर्ण एकदम स्पष्ट देण्यात आलेला आहे. पूर्वी थोडासा वेगळा ऑप्शन होता, परंतु आता यामध्ये चेंज करण्यात आलेला आहे. आता इथं नाहीला आपण टच करूया. आता त्यानंतर बघा पुढचं ऑप्शन व्यवस्थित वाचूया. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत आहेत. आता वेतन घेत आहेत का? नसेल तर इथं नाही करायचंय, असेल तर आहे करायचंय. आता पूर्वी इथं होय आणि नाही होतं, याच्यामध्ये भरपूर अशा लाभार्थ्यांना समजलेलं नव्हतं आणि रेशन कार्डाचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला होता. परंतु आता रेशन कार्डाचा सुद्धा उल्लेख नाहीये. आता इथं सुद्धा आपल्याला नाही ऑप्शन निवडायचं आहे. व्यवस्थित समजून घ्या, नाही असा ऑप्शन निवडायचा आहे. खाली आता परत तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले आहेत. आता ते 2 ऑप्शन कोणकोणते आहेत हे सुद्धा व्यवस्थित समजून घ्या. आपण या केसमध्ये नाही असा आपण इथं सिलेक्ट करूया. सिलेक्ट करत असताना व्यवस्थित काळजी घ्यायची आहेला इथं करायचं नाही. फक्त एकदाच तुम्हाला आता एडिट करता येणार आहे, परत यामध्ये काही बदल करता येणार नाही. आता बघा खाली ऑप्शन देण्यात आलेला आहे. माझे वडील हयात नसून वडिलांचा मृत्यू दाखल्यांची सत्यप्रत संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31/12/2025 पर्यंत जमा करेन असा उल्लेख करण्यात आलेला आहे. 31 डिसेंबर 2025 पर्यंत जो काही मृत्यू दाखला आहे त्याची सत्यप्रत म्हणजे त्याची झेरॉक्स त्यावरती सही करा तुमची आणि ते त्या ठिकाणी द्या असं सांगण्यात आलेलं आहे. आणि मी देईन असा उल्लेख आहे. इथं जर तुम्ही चौकोन डब्यावरती टच केला तर देईन असा उल्लेख होईल. त्यानंतर उपरोक्त अ व ब मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्या प्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे. दोन्ही ठिकाणी इथं टच करायचं आहे. त्यानंतर बघा खाली एक नोट लावण्यात आलेली आहे. ही नोट समजून घ्या. परत ही नोट जर तुम्ही समजून घेतला नाही तर या ठिकाणी तुमची ई-केवायसी करून सुद्धा काही फायदा होणार नाही. त्यासाठी व्यवस्थित समजून घ्या. पती वडील हयात नसल्याचे किंवा घटस्फोटित असल्याचे संबंधित पुरावे लाभार्थ्यांनी दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत अंगणवाडी सेविकेकडे सादर केल्यास संबंधित लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रमाणित मानली जाणार आहे असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे. बघा जर तुम्ही त्या ठिकाणी दिली नाही तर तुमची ई-केवायसी अपूर्ण असेल असा या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यासाठी जो काही प्रमाणपत्र आहे तो तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचंच आहे. जर जमा नाही तुमची केला तर ई-केवायसी होणार नाही. शेवटी आपण इथे सबमिट केलेला आहे. तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा या ठिकाणी पॉपअप आलेला आहे. आता तुमची हाफ ई-केवायसी झाली आहे. जेव्हा तुम्ही त्या प्रमाणपत्र त्या ठिकाणी संबंधित अंगणवाडीकडे द्याल तेव्हा त्या ठिकाणी तुमची ई-केवायसी पूर्णपणे कंप्लीट होईल. ही एक दिलासा देणारी माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.